नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मूल जन्माला येतं आणि त्याच क्षणापासून सुरुवात होते एका नव्या सुंदर अशा प्रवासाची, ज्याचं नाव आहे पालकत्व. मुलाचं पहिलं पाऊल, त्याचा पहिला शब्द, शाळेचा पहिला दिवस, इथपासून ते त्याच्या करिअरच्या निवडीपर्यंत, त्याच्या लग्नापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पालकांची भूमिका बदलत जाते. पण पालकत्व केवळ मुलं लहान असतानाच असतं का? मुलं मोठी झाली, स्वावलंबी झाली, त्यांची लग्न झाली तर पालकत्व संपतं का? या सगळ्या प्रवासात पती पत्नी म्हणून एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेणं, यालाही पालकत्वाचीच एक वेगळी किनार आहे. आजच्या या बदलत्या काळात पालकत्वाची बदलती व्याख्या, मुलांच्या वाढीचे विविध टप्पे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत विशाखा विजय पाटोळे. विशाखा मॅडम या MA मराठी, MA संस्कृत आणि BEd असून रत्नागिरीमधल्याच एका शाळेच्या त्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना नगर परिषद रत्नागिरीचा आदर्श शिक्षिका हा पुरस्कारही देण्यात आला आहे. कथा, लेख, कविता आणि गझल या विविध प्रकारच्या लेखनातही त्यांचा विशेष सहभाग आहे. नाळ कथासंग्रह, वेगवेगळी मासिकं, विविध दिवाळी अंक तसंच वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून त्यांचं साहित्य अनेकदा प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्या कविता आणि गझल यांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या कार्यक्रमांमधून आकाशवाणीवर त्या सहभागी झालेल्या आहेत. अनेक राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळांमध्ये समुपदेशक आणि मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तसंच नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांची भूमिका या विषयावर त्यांनी राज्यस्तरीय वेबिनारही घेतलेला आहे. श्रोते हो, विशाखा मॅडम या एका शैक्षणिक विषयावर कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये कंटेंट काउन्सिल मेंबर म्हणूनही सध्या कार्यरत आहेत. तर अशा विविधांगी क्षेत्राचा अत्यंत गाढा असा अनुभव असलेल्या विशाखाताईंशी आज आपण पालकत्व एक अखंड प्रवास या विषयावर अतिशय मनमोकळा असा संवाद साधणार आहोत. विशाखाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. मॅडम, पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात या पालकत्वाची व्याख्या बदलली आहे का? पालकत्व हा पालकांचा आयुष्यभर चालणारा एक सुंदर, समाधान आणि आनंद देणारा असा अखंड प्रवास आहे. मुलाच्या जन्मापासून त्याच्या स्वावलंबनापर्यंत प्रेम, समजूतदारपणा, संयम, त्याग, विश्वास यांच्या आधारावर मुलाला स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी सक्षम बनवण्याची ही एक जीवन पद्धती आहे. मुलांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे इतक्याच गोष्टी इथे मर्यादित नाहीये. पूर्वी काय असायचं, पालकत्व म्हणजे मुलांना शिस्त लावणे, मुलांनी आज्ञापालन करणे, मुलांवरती पालकांचं नियंत्रण असायचं किंवा पालक जे सांगतील तेच योग्य असं वातावरण होतं. मुलांनी चांगले गुण मिळवावेत, चांगली नोकरी करावी, चांगला व्यवसाय करावा यामध्ये पालक समाधानी असत. परंतु आत्ताच आपण विचारलं की आजच्या काळामध्ये पालकत्व आणि त्याची व्याख्या ही बदललेली आपल्याला दिसते. परंतु पालकत्वाची जी मूलभूत धारणा आहे की मुलांविषयी प्रेम, काळजी, त्यांचं संरक्षण इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या नाहीये. फक्त त्या व्यक्त करण्याची पालकांची पद्धत आणि त्यांची भूमिका बदललेली दिसते. स्पर्धेच्या युगामध्ये मुलांनी टिकून राहणं यासाठी प्रयत्न करावे लागतात. मुलांच्या मतांचा आदर करावा लागतो. त्यांना सजग आणि निर्णयक्षम बनवणे या गोष्टींना आता महत्त्व आलं आहे. आणि सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अतिशय जबाबदारीने केला पाहिजे. आता आपण सध्या बघतोच की आपली जी सामाजिक परिस्थिती आहे, आज तिथे नव्याने रोज नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. तर अशा परिस्थितीमध्ये बरे वाईट काय आहे हे मुलांना समजावून सांगणं, अशा प्रकारची मुलांच्या वयाच्या टप्प्यानुसार काळाशी सुसंगत अशी पालकांची भूमिका आज बदललेली आपल्याला दिसत आहे. पालकत्वाची व्याख्या आणि आजच्या काळातलं बदललेलं पालकत्व म्हणजे नेमकं काय हे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही उलगडून सांगितलं. मला सांगा की मूल जन्माला आल्यापासून मोठं होईपर्यंत त्या दरम्यान पालकत्वाचे जे टप्पे असतात ते कशा पद्धतीने बदलत जातात? खरं म्हटलं तर पालकत्व हा एक विस्तृत आवाका आहे. ही न संपणारी भूमिका आहे. पालकत्व हा एका स्वरूपाचा अनुभव नसून मुलांच्या वाढीनुसार सतत बदलत जाणारा हा प्रवास आहे. त्यानुसार पालकत्वाचे टप्पे पडत जातात.
खरं तर बाळ गर्भावस्थेत असतानाच पालकत्व सुरू होतं. हा पहिला टप्पा म्हणता येईल. यानंतर मूल जन्माला आल्यापासून साधारण 2 ते 2.5 वर्षापर्यंतचा कालावधी हा त्या पुढचा टप्पा आहे. यानंतर मुलाच्या वयाचा 2.5 ते 6 वर्षापर्यंतचा पुढचा टप्पा. त्यानंतर वयवर्ष 6 ते 12 वर्षापर्यंतचा पुढचा टप्पा. यानंतर 12 ते 18 वर्षापर्यंतचा जो पुढचा टप्पा आहे, जिथे मुलांची किशोरावस्था सुरू होते, हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे. यानंतर आपल्याला सांगता येईल की युवावस्था व मुलांनी स्वावलंबी होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो त्यापुढील टप्पा आहे. मग मुलं स्वतःच्या पायावर उभं राहतात, त्यांचं लग्नकार्य होऊन ती स्थिर स्थावर होतात, हा एक पुढचा टप्पा आहे. आणि मग मुलं स्वावलंबी झाली तरी पालकांचं पालकत्व हे संपत नाही, तर पालकांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील पालकत्व हा शेवटचा टप्पा. असे हे पालकत्वाचे विविध टप्पे अनेक आव्हानांना सामोरे जाणारे असे आहेत. या प्रत्येक टप्प्यांवर पालकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का? हो मॅडम, या प्रत्येक टप्प्यावरती पालकांसमोर आव्हानं असतात. खरं म्हणजे एखादं आव्हान पेलणं म्हणजे त्या व्यक्तीच्या सामर्थ्याची किंवा गुणांची कसोटी असते. आणि पालकत्वातील ही जी आव्हानं आहेत ती पालक अतिशय जबाबदारीने, प्रेमाने, मायेने आणि सतर्कपणे झेलत असतात. आता आपण असं म्हटलं की पहिला टप्पा बाळ गर्भावस्थेत असताना जो पालकत्वाचा टप्पा आहे, याच्यामध्ये त्याच्या आईच्या आरोग्याची काळजी, तिला भावनिक, मानसिक आधार देणे आणि या सगळ्यासाठी आधी मुळात आर्थिक नियोजन हे योग्य पद्धतीने व्हावं लागतं. ते सगळ्यात महत्त्वाचं अगदी. बाळ जन्मल्यापासून साधारण 2.5 ते 3 वर्षांचं होईपर्यंत बाळाचं आरोग्य आहे, त्याचा आहार, झोप, व्यवस्थित देखभाल यासाठी पालकांना जो वेळ द्यावा लागतो, तो वेळ त्यांची नोकरी, घर, बाळ या सगळ्या गोष्टींना सांभाळून करावं लागतं. आणि साहजिकच आहे, त्यामुळे येणारा थकवा आहे किंवा अवतीभोवतीचं वातावरण सुरक्षित आहे की नाही, या सगळ्या गोष्टींविषयी पालकांना सतर्क राहून म्हटलं तर ते एक आव्हानच असतं. यानंतर मूल साधारण 6 वर्षाचं होईपर्यंत त्याला लागणाऱ्या सवयी, त्याची भाषा, त्याचे संवाद, मुलांचे हट्ट असतात या वयामध्ये, या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन, त्यांना शिस्त लावणे, चुकांमधून, खेळांमधून शिकण्यासाठी संधी निर्माण करून देणे, या गोष्टीसुद्धा योग्य पद्धतीने होण्यासाठी पालकांसाठी आव्हानात्मकच असतं. आता आपण 6 ते 10 वर्षाच्या मुलांचा जर विचार केला तर या मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो त्याच्यासाठी शाळा निवडणं. कोणत्या माध्यमाची असावी, कोणत्या अभ्यासक्रमाची असावी, तसंच शाळेविषयी आवड निर्माण करणं, त्याचं मूल्य शिक्षण त्याला देत राहणं, किंवा या वयामध्ये मुलं काही खेळ, काही कला जोपासतात, तर त्या कोणत्या निवडाव्यात याविषयीसुद्धा पालकांनी अतिशय सतर्कपणे, जेणेकरून त्याच्या पुढील आयुष्यासाठी ते सगळं सहाय्यभूत ठरेल, यासाठी त्याची निवड करणं हे आव्हानच असतं. 10 ते 13 वर्षाच्या मुलांमध्ये किंवा हल्लीच्या काळामध्ये याही आधी मुलांमध्ये शारीरिक बदल घडायला सुरुवात होते. मग त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या भावना बदलत असतात. इथे मुलांच्या स्वावलंबनाचीही सुरुवात होते की आत्ता मुलांना शाळेत जायचे तर ते स्वतः तयारी करतात किंवा आंघोळ करणे वगैरे आईवडिलांवर ते अवलंबून नसतात. अशा वेळेला त्यांना सोशल मीडियाचा वापर सुद्धा मुलांचा सुरू झालेला असतो. यानंतर 13 ते 18 वर्षाचा जर विचार केला तर मुलांना त्यांचं स्वातंत्र्य म्हणजे त्यांची स्पेस हवी असते. इथे मुलांचा अभ्यास, त्यांची करिअर निवड या गोष्टींचा ताणही मुलांवरती असतो किंवा समवयस्क मित्रमैत्रिणींचा प्रभावही मुलांवरती असू शकतो. याशिवाय जे कौटुंबिक वातावरण आहे, सामाजिक वातावरण आहे, यातली सुरक्षितता सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि या सगळ्याचा योग्य मेळ घालणं किंवा मूल योग्य मार्गावर आहे की नाही हे पाहणं हे सुद्धा पालकांसाठी आव्हानात्मकच असतं. बरोबर. यानंतर मुलांची युवावस्था आणि उच्च शिक्षण घेण्याचा कालावधी, इथे पुन्हा करिअर निवड असते. या वयामध्ये मुलं साधारणपणे पालकांपासून दूर राहतात. आता आपण पाहतो 10वी 12वी नंतर मुलं बाहेर शिक्षणासाठी राहत असतात. मग इथे आर्थिक जबाबदारी असते. ही आर्थिक जबाबदारी पेलणं किंवा त्या दृष्टीने नियोजन करणं हे सुद्धा पालकांसाठी आव्हानात्मकच असतं. यानंतर मग मुलं नोकरी धंदा करतात, लग्न कार्य होतात किंवा ती स्थिरावतात आणि त्यावेळेला त्यांचं स्वतंत्र निर्णय घेण्याची सुरुवात होते. मग ह्या स्वतंत्र निर्णयांचा स्वीकार करणं किंवा मुलांमध्ये
गैरसमज न होता, पालकांचा गैरसमज न होता, त्या नात्यामध्ये संवाद टिकवून ठेवणं हे सुद्धा पालकांसाठी आव्हानात्मक असतं. म्हणजे अगदी मूल जन्माला आल्यापासून त्याचं लग्न होईपर्यंत पालकत्व कधी संपतच स्थिर नाही, स्थावर होईपर्यंत अगदी स्थिरस्थावर होईपर्यंत चालूच राहतं. चालूच राहतं. किशोरवयीन मुलं जी असतात तर त्यावेळेला त्यांच्या वर्तनात काही वेळेला बदल जाणवतात. कधी कधी पालकांशी त्यांचा संवादही कमी होतो. स्वतःच्याच विश्वात ही मुलं रमायला लागतात. तर मग अशा वेळेला पालकांनी या मुलांकडे म्हणजे त्यांच्या वर्तनाकडे कसं बघावं आणि त्यांना कशा पद्धतीने समजून घ्यावं? मुलांच्या वर्तनात होणारे हे बदल जे आता आपण सांगितलेत, हे त्यांची शारीरिक वाढ, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या भावनांमध्ये होणारे बदल, याकडे नैसर्गिकपणे हे बदल घडत असले तरीसुद्धा मुलांमध्ये विशेषत्वाने जाणवणारे बदल आणि त्यामागील कारणे पालकांनी विश्वासाने आणि समंजसपणे समजून घेतली तर मुलांच्या निकोप विकासाला त्याची नक्कीच मदत होत असते. मग अशा वेळेला पालकांनी काय करायचं असतं, तर मुलांचे विचार, मतं, भावना यांना न अडवता किंवा मुलांना न घाबरवता त्यांना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. मुलांवर केवळ टीका टिप्पणी न करता, केवळ शिक्षा न करता, केवळ दोष न देता त्यांचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. किंवा तू असाच आहेस, तू अशीच आहेस, असे जे शब्द आहेत हे मुलांसाठी वापरायला नको आहे. काही वर्षापूर्वी माझं मूल असं वागत होतं, आत्ता हे असं का वागतंय किंवा त्याची कारणं काय असतील ही पालकांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. मुलांना लावण्यात येणारी जी शिस्त आहे ती सुद्धा सकारात्मक पद्धतीने लागली तर त्याचा चांगला उपयोग होतो. प्रत्येक मूल हे स्पेशल असतं. प्रत्येक मुलाची गती आणि क्षमता निरनिराळी असते. त्यामुळे त्याची इतरांशी तुलना करू नये. त्याने मिळवलेलं यश जे आहे ते स्वीकारून त्याचा आदर करायला हवा. मुलांवरती उगीचच अवास्तव अपेक्षांचं ओझं लादू नये. आता आपण पाहतो अगदी 90-91% गुण मिळाले तरी सुद्धा काही पालकांची अपेक्षा असते की 97-98% मार्क्स मिळायला हवे होते. आणि हे आता सध्या आपण ऐकतो. तर इतक्या अपेक्षांचं ओझं मुलांवरती लादू नका. मुलांना समजून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांचे आदर्श हे पालकांनी स्वतः बनायचं आहे. कदाचित काही वेळा मुलं अगदी शांत राहतात, कुणाशीही बोलत नाहीत. मग यामागे एखादी भीती आहे का, असुरक्षितता आहे का, किंवा मूल स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करते का, या गोष्टी पालकांनी समजून घ्यायला हवीत. म्हणजे योग्य वेळी मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि ते त्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतं. निश्चितच खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत. याला जोडून मी आणखीन एक विचारेन की जेव्हा अशी कधी परिस्थिती आपल्या मुलाच्या बाबतीत होताना दिसते तर अशा वेळेला पालकांना कोणी सांगितलं की या मुलाचं तुम्ही समुपदेशन करून घ्या, तर त्या गोष्टीकडे पालकांनी कसं बघावं? मॅडम, तुमचा प्रश्न अगदी योग्य असा आहे आणि विचार करण्यासारखा आहे. समजा एखाद्या टप्प्यावरती मुलाला समुपदेशकाची गरज असेल आणि ती लागते. काही मुलं ही विशेष गरजा असणारी मुलं असतात. अशा मुलांच्या भावनिक आणि शिकण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आधार, विशेष शिक्षण किंवा विशिष्ट सेवांची गरज असते. ही मुलं इतरांपेक्षा कमी नसतात, पण त्यांची शिकण्याची आणि विकसित होण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते. अशा वेळी पालकांनी मुळात या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. हे स्वीकारण्यामध्ये कोणताही कमीपणा नसतो. पालकांची भूमिका ही अशा वेळेला नक्कीच संवेदनशील, सहकार्याची आणि सकारात्मकच असायला हवी. जे समुपदेशक असतील त्यांना घरातली परिस्थिती किंवा मुलाच्या वागण्यामधील खरी कारणं काहीही न लपवता सांगावीत आणि समुपदेशकांनी सांगितलेल्या किंवा आवश्यक त्या उपायांचा अवलंब पालकांनी करायलाच हवा. इथे पालकांचा संयम आणि कृतीतलं सातत्यही महत्त्वाचं आहे की मुलामध्ये बदल अगदी लगेच सांगितला आणि झाला असं होणार नाही आहे. ते बदल हळूहळू घडणार आहेत आणि हेही पालकांनी स्वीकारायला हवं. समुपदेशकाची किंवा मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागत असेल तर ते पालकाचं अपयश नाही, तर योग्य वेळी योग्य मदत स्वीकारणं हा शहाणपणा किंवा सजग पालकत्व असं आपण त्याला म्हणू शकतो. त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने आत्ता ते आवश्यक आहे अगदी हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मॅडम, या गोष्टी पालकांनी स्वीकारल्या. समजा एखाद्या मुलामध्ये गतिमंदता असेल, त्याला लिहिण्याला त्याचा खूप वेळ लागतोय. सर्वसामान्य मुलं ज्या वेळात लिहितात त्यापेक्षा त्याला पेपर लिहायला वेळ लागतोय. तर गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत पुन्हा की त्या मुलासाठी अर्धा तास वेळ वाढवून दिला जातो बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला वगैरे.
म्हणजे या दृष्टीने या मुलांचा फायदाच होत असतो. तर यासाठी पालकांनी या गोष्टीचा अगदी काळजीपूर्वक विचार करायला हवा आणि त्या गोष्टी स्वीकारायला हव्या. निश्चित. मुलांच्या संदर्भातल्या वर्तनातील बदल, समुपदेशकाची गरज या संदर्भातला मुद्दा तुम्ही छान पद्धतीने समजावलात. मला सांगा की काही गोष्टी असतात ज्या मुलांसमोर करू नयेत असं म्हटलं अगदी जातं. अगदी बरोबर. तर अशा कोणत्या चुका करण्याचं पालकांनी टाळावं? मॅडम, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण म्हणतो की पालक लहानपणापासून मुलांचे आदर्श असतात. मग अशा वेळेला तसेच आदर्श पालकांनी मुलांसमोर उभे करायला हवेत. या दृष्टीने जर आपण विचार केला तर मुलांवर पालकांचेच संस्कार होत असतात आणि त्याचा खोल परिणाम मुलांच्या मनावर होत असतो अगदी लहानपणापासून. मग अशा वेळेला आईवडिलांनी मुलांच्या समोर सतत भांडणं किंवा एकमेकांना अपमानास्पद बोलणं, तशी भाषा वापरणं अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत. किंवा खोटं बोलणं, दुसऱ्यावर टीका करणं याही गोष्टी पालकांनी करता कामा नयेत. काही पालकांना व्यसनं असतात, तर ह्या व्यसनांचं प्रदर्शन मुलांसमोर नको. किंवा मी तर असं म्हणेन की व्यसनं तुम्ही करूच नका. याशिवाय सतत मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया यामध्ये पालक गुंतून असतात, तर असं मुलांसमोर हा आदर्श नको. मुलांना वेळ द्यायला शिका किंवा ह्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे, मुलांशी संवाद साधला पाहिजे, अशा गोष्टीही होणं गरजेचं आहे. मुलांना दिलेला शब्द पालकांनी पाळायला हवा. मग उगीच मुलांशी काहीतरी डील पण करून ठेवू नका आणि त्यांचा तुम्ही जर काही शब्द दिला असेल तर तो पाळला पाहिजे. याशिवाय अवास्तव अपेक्षांचं ओझं नको, हे आपण म्हणतोयच. त्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्यामुळं अमुक एक गोष्ट बिघडली, अशा प्रकारचे दोष मुलांना देऊ नका. अशा शब्दांचा दीर्घकालीन परिणाम मुलांवरती होऊ शकतो. म्हणून आत्ता ज्या मी म्हटलं त्या अशा प्रकारच्या काही ज्या चुका आहेत किंवा काही वर्तनातल्या गोष्टी आहेत ज्या पालकांनी मुलांसमोर नाही केल्या पाहिजेत, त्याही गोष्टी पालकांनी टाळल्या पाहिजेत. यामुळे काय होणार आहे की हे सगळं टाळलं तर पालकांनी स्वतःच्या वागण्यातून प्रामाणिकपणा, संयम, आदर, शिस्त आणि आपुलकी यांचा आदर्श जर ठेवला तर हे गुण मुलांच्यात आपसुकच उतरत जातात. आई वडील दोघांनी मिळून कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी आपण आता बोललोच. पण काही वेळेला एकल पालकत्व देखील असतं. स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकतं. मग अशा वेळेला या पालकांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती असतात? हा अतिशय महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा असा विषय आहे. मुळात एकल पालकत्व म्हणजे आई किंवा वडील यापैकी एकट्याने मुलाचे संगोपन करणे असं आहे. अशा पालकत्वामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की मुलांना अनेक भावनिक ताणांचा सामना करावा लागतो. एकटेपणा असतो, असुरक्षितता असते, नैराश्य असतं. अशा गोष्टी इथे मुलांना जाणवू शकतात. काही वेळा असं होतं की मुलांना काही प्रसंगांमध्ये दोघांचंही प्रेम आणि दोघांचीही उपस्थिती हवी असते. अशा वेळी या त्याच्या भावनिक गरजा अतिशय संवेदनशीलतेने समजून घ्याव्या लागतात. मुलांच्या संगोपनात एकट्याच व्यक्तीवर आर्थिक भार पडतो. वेळेचा जर विचार केला तर नोकरी, घरकाम, मुलांची काळजी याचा समतोल राखताना अक्षरशः दमछाक होते. मुलांना योग्य संस्कार किंवा शिस्त लावताना, त्या दृष्टीने मार्गदर्शन करताना दुसऱ्या पालकाची अनुपस्थिती जाणवू शकते. आपला समाज जो आहे त्या समाजामध्ये लोकांचे खूप गैरसमज असतात, दुसऱ्यावर टीका करत असतात किंवा लोकांची बोलणी असतात. या सगळ्याचा सामना या व्यक्तीला करावा लागतो. कधीकधी तर सहानुभूती इतकी दिली जाते की त्या सहानुभूतीच्या अतिरेकाचा सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. तर अशा दृष्टीने एकल पालकत्वामध्ये या स्त्री किंवा पुरुषांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. अशा वेळी जर इतर कुटुंबीय, मित्र किंवा यांचा आधार नसेल तर ते अधिकच त्रासदायक ठरतं. या सगळ्यामध्ये पुन्हा स्त्री किंवा पुरुष यांच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक अशा गरजा असतात. यामुळे हे एकल पालकत्व स्त्री असो किंवा पुरुष या दोघांसाठीही आव्हानात्मकच असतं. आणि मुलासाठी सुद्धा ह्या ज्या गोष्टी सहन करणं आहे ते भावनिक ताण त्याच्यामध्ये निर्माण करण्याला कारणीभूत ठरत असतात. त्याच्यामुळे हे भावनिकदृष्ट्या आपल्या मुलाला कणखर करणं आणि ती भावनिक ऊब त्याला देणं. कारण आई असेल तर तिला बाबांचीही भूमिका वठवावी लागते. अगदी हो. बाबा असतील तर त्याला आईही व्हावं लागतं. मॅडम, एकल पालकत्वाविषयी तर तुम्ही आता सांगितलंच. एक काळ असा येतो की मूल स्वावलंबी होतं. मग जेव्हा हे मूल स्वावलंबी होतं त्यानंतर आता आपलं पालकत्व संपलं असं समजायचं का, की त्याचं स्वरूप तिथेही बदलतं? मूल स्वावलंबी झाल्यानंतर पालकत्व संपत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलतं.
लहानपणापासून मुलांना हात धरून चालायला आपण शिकवतो असं जे आपण म्हणत असतो, तीच मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका पालकांना आता निभवायची असते. पालकांना नियंत्रकाच्या भूमिकेतून भावनिक आधार देणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत इथे जावं लागतं. आता आपल्याला असंही दिसतं की काही पालकांच्या बाबतीत एखाद्या शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वामुळे मूल कायमस्वरूपी पालकांची जबाबदारी असते किंवा लग्न करण्याचं वय हे वाढलेलं दिसतं, तो टप्पा वाढलेला दिसतो. त्यामुळे याही मुलांची जबाबदारी पालकांवरती असते. याशिवाय काही उच्च शिक्षित मुलं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळाली नाही किंवा व्यवसाय करता आला नाही म्हणून ते काहीच करत नाहीत, ते घरीच बसून असतात. अशी मुलं आहेत. तर यांची जबाबदारी सुद्धा पालकांवरती असते. म्हणजेच मुलं स्वावलंबी झाली तरी पालकत्व संपत नाही, त्याचं स्वरूप बदलतं. अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप न करता आवश्यक तेव्हाच त्यांना सल्ला देणं, मुलांच्या निर्णय क्षमतेचा आदर करणं किंवा त्यांच्यावर विश्वास दाखवणं, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यावेळेला त्यांना मदत करणं, मुलांचा सन्मान करणं, त्यांच्याकडून काही नवीन गोष्टी शिकता येतात हे स्वीकारण्याची पालकांची मानसिकता असली पाहिजे आणि अशा गोष्टीही पालकांनी केल्या पाहिजे. थोडक्यात काय तर पालकत्व हा मुलांना आपल्यावर अवलंबून ठेवण्याचा प्रवास नसतो, तर त्यांना सक्षम बनवण्याचा हा प्रवास आहे. त्यामुळे मुलं स्वावलंबी झाली तरी पालकत्व संपत नाही, ते एका नव्या आणि अधिक परिपक्व नात्यात रूपांतरित होतं. वाह, क्या बात है. अगदी समर्पक वाक्यात तुम्ही हे सांगितलं. कारण बरेचदा असं होतं की मूल मोठं झालं तरी ते लहानच असतं आईसाठी. हे वाक्य तर आपण कायम ऐकतो. काही अंशी ते खरंही असेल, पण मुलाला एका ठराविक वयात आल्यानंतर त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याचं त्याला उडायला शिकवणं हे खरं पालकत्व आहे. आणि जसं आता तुम्ही म्हटलं की मुलांकडनंही काही गोष्टी पालकांनी शिकण्याची तयारी ठेवावी, तो स्वीकार करणंही गरजेचं आहे. मुलांचं लग्न झाल्यानंतर पालकत्वाचा एक आणखीन वेगळा टप्पा सुरू होतो. या टप्प्यावर योग्य समतोल कसा साधावा? मुलांची लग्न झाली, त्यांचे स्वतःचे संसार सुरू झाले आणि ते जरी आपल्या आई वडिलांजवळ राहत असले तरी त्यांना त्यांची स्पेस किंवा त्यांचे निर्णय त्यांनी घेणं या गोष्टीसाठी पालकांनी तयारी असली पाहिजे. त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. सून असो किंवा जावई असो, जी नव्याने आपल्या घरात व्यक्ती सामावणार आहे त्यांना आपल्या कुटुंबात समान सदस्य म्हणून प्रेमानं स्वीकारलं पाहिजे. आता सध्याच्या ज्या काही मालिका आपण पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सून आणि सासू यांचं पटत नाही किंवा त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात किंवा कुरघोड्या केल्या जातात. तर प्रत्यक्ष आयुष्यात असं काही नसतं. अतिशय समंजसपणा समाजातल्या सर्व स्तरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे या गोष्टींचा कुठेही परिणाम आपल्या संसारावरती न करता पालकांनी या गोष्टी सकारात्मकतेनेच घेणं फार गरजेचं आहे. नातवंडांच्या संगोपनात आपल्या मुलांच्या निर्णयाचा आदर करायला हवा. जसं की प्रत्येक आजी आजोबांसाठी त्यांचं नातवंड हे ते दुधावरची साय असते आणि नातवंडाच्या आई वडिलांना त्याला शिस्त लावायची असते. आजी आजोबांनी स्वीकारलं पाहिजे की हे चांगल्यासाठी होतंय. तर ह्या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. आणि एकंदरीत हे सगळं पाहिलं तर मुलांच्या लग्नानंतर पालकत्व संपत नाही, तर ते अधिकारातून विश्वास जपण्याकडे, नियंत्रण ठेवण्याकडून सहकार्य करण्याकडे आणि आदेश देण्याऐवजी मार्गदर्शन करण्याकडे परावर्तित होतं. कारण त्यांच्या उभ्या आयुष्याच्या अनुभवाची पुंजी किंवा अनुभवांची शिदोरी आता त्यांच्या मुलांच्या, सुनांच्या, जावयांच्या पाठीशी असते. मॅडम, खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आतापर्यंत आपण संवाद साधलेला आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना असं विचारावंसं वाटतं की आपलं मूल लांब जातं कुठेतरी आणि आई वडील दुसरीकडे राहतात. आता तिथे मुलांचं पालकत्व असं राहत नाही, पण पती पत्नी म्हणून एकमेकांचं पालकत्व अशी एक वेगळीच भूमिका त्यांच्यासमोर उभी ठाकते. त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. मॅडम, आत्ता आपण जो मुद्दा मांडलात आहे तो अगदी बरोबर आहे. आणि आपण जर आता सगळीकडे पाहिलं तर अशी परिस्थिती दिसून येते की आई वडील दोघंच घरी असतात, मुलं त्यांची नोकरीच्या निमित्ताने किंवा वेगळ्या ठिकाणी ते राहत असतात. यावेळेला त्या पालकांची दैनंदिन पालकत्वाची जबाबदारी कमी झालेली असते, परंतु पालकत्व संपलेलं नसतं. कारण इथे पती पत्नी म्हणून त्या एकमेकांसाठी त्या दोघांचं पालकत्व सुरू झालेलं असतं. मग अशा वेळेला पती पत्नी म्हणून एकमेकांना पुन्हा वेळ देणं किंवा परस्परातला संवाद वाढवणं, जो आता बऱ्याच वर्षामध्ये संसाराच्या हातगडक्यात राहून गेलेला आहे,
तर तो संवाद वाढला पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी, छंद तर त्या जोपासल्या पाहिजेत. आणि काही वेळा असंही होतं की हे जे पालकत्व एकमेकांचं चाललेलं असतं पती-पत्नी म्हणून, कदाचित ती दोघं असतात, कदाचित दोघांपैकी एखादंही मागे शिल्लक राहू शकतं. आणि अशा वेळेला काही मुलं अशी असतात की ते आईवडिलांजवळ राहत असतात. ज्यांचं पालकत्व आयुष्यभर आपण केलं, ती मुलं आपल्या पालकांचं पालकत्व स्वीकारतात. ते अतिशय समजूतदारपणे आणि आनंदाने या पालकांनी स्वीकारणं फार गरजेचं असतं. आणि हे पालकत्व अशा प्रकारे कायमस्वरूपी चालूच असतं. हा एक अखंड प्रवास असतो. पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण. पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. पालकत्व म्हणजे प्रेमाचा न संपणारा झरा, विश्वासासह संस्कारांचा उबदार किनारा. विश्वासासह संस्कारांचा उबदार किनारा. कर्तव्यपूर्तीचा घेऊनी निरंतर ध्यास. पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास. पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास. वा वा वा, क्या बात है. खूप सुंदर, खूप सुंदर. धन्यवाद मॅडम. विशाखाताई, आज आपण पालकत्वाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते मूल स्वावलंबी होण्यापर्यंत आणि त्यानंतरच्या पालकत्वापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर सांगोपांग अशी चर्चा केली, संवाद साधलेला आहे. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे पालकत्व ही एखाद्या ठराविक वयापर्यंत निभावायची जबाबदारी नाहीये, तर तो आयुष्यभर चालणारा एक भावनिक प्रवास आहे. नक्की. पालकत्व म्हणजे मुलांना कायम आपल्या सावलीत ठेवणं नव्हे, तर योग्य वेळी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ देणं. या संपूर्ण प्रवासात पालकांनी स्वतःलाही विसरता कामा नये, कारण मुलांचं आयुष्य वेगळ्या दिशेने पुढे जात असताना पती-पत्नी म्हणून एकमेकांची साथ, एकमेकांची काळजी, समजूत आणि भावनिक आधार अधिक महत्त्वाचा ठरतो. अगदी बरोबर. विशाखाताई, पालकत्व एक अखंड प्रवास या विषयाच्या संदर्भात एक शिक्षिका, एक लेखिका, एक मार्गदर्शिका म्हणून अत्यंत सुंदर आणि महत्त्वपूर्ण असे विचार तुम्ही मांडलेत. आमच्या आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. पुन्हा भेटूया इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.